हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. मी पुन्हा येईन हे वाक्य माझा पिछा सोडत नाही. मागच्या काळात पुन्हा येईन हे उपहासात्मकपणे म्हणायचे, मात्र काळ आणि वेळेप्रमाणे शब्दांचे अर्थही बदलतात. विश्व मराठी संमेलनात फडणवीसांचं मिश्किल भाष्य. वाद झाला नाही तर ते संमेलन कसलं? वादातून चांगलं मंथन होतं. वादाशिवाय मराठी संमेलन होऊ शकत नाही. साहित्य संमेलनावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांचं मिश्किल वक्तव्य. माझ्या राजीनाम्यापेक्षा संतोष देशमुखांना न्याय मिळणं महत्त्वाचं, तर संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या. भगवानगडावर नामदेव शास्त्रींसोबत झालेल्या बैठकीनंतर धनंजय मुंडेंचं वक्तव्य. गेल्या 53 दिवसांपासून मला टार्गेट केलं जात आहे, मात्र संघर्षाच्या काळात भगवानगड माझ्या मागे उभा राहिल्याबद्दल कृतज्ञता. विरोधकांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचा प्रतिहल्ला. भगवानगड धनंजय मुंडेंच्या पाठीशी. महंत नामदेव शास्त्रींकडून धनंजय मुंडेंची पाठराखण. तर बीड प्रकरणात मुंडेंना जाणीवपूर्वक बदनाम केलं जात असल्याचा नामदेव शास्त्रींचा गंभीर आरोप. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सुदर्शन घुलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. बीड कोर्टानं आरोपीला सुनावली कोठडी. सैफ अली खान चाकू हल्ला प्रकरणातील आरोपी शरीफुलचा चेहरा सीसीटीव्हीतील व्यक्तीशी जुळला. फेस रेकग्निशन चाचणीत शरीफुलचा चेहरा जुळल्याची माहिती समोर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 आणि 3 फेब्रुवारीला दिल्लीला जाणार. अमित शहांची भेट घेण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. गरज भासल्यास भाजप मुंबईत भाकरी फिरवण्याच्या तयारीत. सदस्य नोंदणीची वरिष्ठांकडून दखल. सदस्य नोंदणी न करणाऱ्या उमेदवारांना पालिकेत फटका बसण्याची शक्यता. उभाटा शिवसेनेचे 9 पैकी 6 खासदार भाजपच्या वाटेवर असल्याची सूत्रांची माहिती. संभावित प्रवेशामुळे शिवसेना शिंदे गटात अस्वस्थता पसरल्याची माहिती. पुण्यात जीबीएसचा धोका वाढला. जीबीएसमुळे राज्यात 4 जणांचा बळी एकाच दिवसात. पुणे पिंपरीत 2घांचा मृत्यू. ममता कुलकर्णी आणि लक्ष्मीनारायण त्रिपाठींची महामंडलेश्वर पदावरून हकालपट्टी. महाकुंभमध्ये किन्नर आखाड्याची मोठी कारवाई.